तो एक बार देखना है, फिर से खेल शुरू हो रही है, बिल्कुल खेल शुरू होता हुआ। राइट आर्म और विकेट से गेंदबाजी करेंगे, पहली ओवर की पहली गेंद लेकर बॉलर है विलास राठोडचा पहिला चेंडू, इथं मात्र बॅट्समन अतिशय जबरदस्त फटका खेळतोय, कडक बेधडक चेंडू जातोय सरळ कबर कबर सीमारेषा पार करतो, 4 धावा चौका राहील। पहली गेंद पर चौकों के साथ आगाज हो रहा है, पहली गेंद पर चौकों के साथ बिल्कुल ये तो बिल्कुल अंजाम देखिए चौकों के साथ हो रहा है, आगे जाकर अंजाम क्या मिलेगा। ये तो शुरुआत चौकों के साथ हो रही है, आगाज तो चौकों के साथ हो रही है, अंजाम देखेंगे आगे किस तरह का होगा, ये बिल्कुल इशारा दिया जा रहा है। पुलटर गेंद इस बार सीधे गेंद को मारा जाता हुआ, गेंद बॉलर टू बैक निकल रही है। इस बार जब तक की गेंद को खिलाड़ी पुअर फील्डिंग करे, नतीजा 4 रन की निकलेगी। 2 चेंडू 2 चौकार गेले, धावसंख्या पुढे जाते, टोटल धावा झाल्यात 8 धावा। दोनों चेंडू 2 चौकार सचिनच्या बॅटमधून आपण निघताना पाहतो, पहिला चौकार कव्हरच्या दिशेने, दुसरा चौकार स्टेट बॅटेज फटका आपण पाहतोय। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो गोलंदाज विलास। याच मात्र थोडासा लेक्समला मागे सरकले आणि फटका जागा बनवून मारलाय, फटका पॉइंटला जातोय। दरम्यान एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न होतो चेंडूपैकी, पर्यंत 2 धावा तिथे बनवल्या जातील आणि या 2 धावांची संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते 10 धावा। याच मात्र फटका मारलाय, चेंडू जातो बॉलरच्या मागे, बेडबिकीच्या दिशेने जाईल, क्षेत्ररक्षक तिथे होते, अगदी आरामात चेंडू फील्ड केला गेलाय, सिंगल धाव तिथे बनवली जाईल। एका सिंगल धाब्याची धावसंख्या पुढे जाते, टोटल धावा झाल्यात 11 धावा, 11 धावा झाल्यात। एक और इसका मतलब 11 की योग पर। अकरा धावा झाल्यात। वीर मराठा चषक क्रिकेट टूर्नामेंट चल रही है इस वक्त सोलापुर के बिल्कुल स्वर्गीय लिंगराज बल्लाळ खासदार, माजी खासदार लिंगराज बल्लाळ क्रीड़ांगन के मैदान में इस क्रिकेट टूर्नामेंट को यहां पर रखा जा रहा है। बारह रन इस वक्त रन संख्या पहुंच रही है केवल 12 की योग पर। ये टूर्नामेंट जो चल रही है, प्रतियोगिता जो चलती हुई वीर मराठा चषक क्रिकेट टूर्नामेंट जो चल रहा है, शरंगी बारी गेंद, फुलटॉस गेंद कड़क है, बेधड़क भी है, आवाज टाइमिंग मदर मुताज देखने मिल रही है। नतीजा गेंद बाउंड्री के बाहर जा रही है, 4 रन चौका मिलेगा इस बार। 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 16 पे जाकर पहुंच रहा है। टोटल धावसंख्या आपण पाहतो 16 धावा। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला। पहिल्या षटकामध्ये फलंदाजाकडून 4 चौकाराची आतिषबाजी केली गेली। 4 षटकांचे संघाचे 4 चौकारासह संघाची भारतीय धावसंख्या मंद्रुप क्रिकेट संघ मुन्ना 11 मंद्रुप क्रिकेट संघाची धावसंख्या 16 झाली आहे। इस बार देखना है गेंदबाजी करने के लिए, नए ओवर की शुरुआत करने के लिए, गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा, न्यू बॉलर बॉलिंग करने के लिए आ रहे हैं। दिलीप चव्हाण येतो गोलंदाजीला। दिलीपचं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक टाकतो दिलीप। हे षटक क्रमांक असेल मला वाटतं दुसरे षटक 4 ओव्हरची मॅच।
बार देखना है फिर से। इसी के साथ ये बल्लेबाज की हो गई गलती, दांडी 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 गुल हो रही है, क्योंकि बिलकुल फलंदाजाला पडली बुल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल आपण पाहतोय। दरम्यान धावसंख्या जर झाली तर 16 धावा एक खेळाडू बाद होतोय। सचिन जातो, नवीन बैट्समैन सचिन वर्ले, नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए जाएंगे न्यू बैट्समैन। इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए। अलीगढ़ टाका जरा, बैनर वाले थोडंसं अलीगढ़ टाकायचं, एकदा अलीगढ़ टाका थोडेसे, रिवर्स घेऊन नाहीतर किंवा थोडंसं जवळ येऊन टाका। दरम्यान सरळ बॅटने फटका मारलाय, चेंडू जातोय बॉलरच्या मागे, लॉंग ऑनच्या दिशेने बिलास येतो चेंडूवर, चेंडूपैकी पर्यंत सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय। एका सिंगल धावादिशी धावसंख्या मात्र पोहोचली ती 17 धावा, एक विकेट की नुकसान, ते स्कोर आहे 17 रन। यानंतरची मॅच होईल या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध मगाजू म्हणजे शहर 11 बरमगाव या दोन संघादरम्यान यानंतर पुढची मॅच असेल। दरम्यान खराब चेंडू, त्याच्यावर आक्रमण चढवलं, परत चेंडू जातोय, सीमा पार करेल, 4 धावा चौकार येतोय। तुम्हाला रिव्ह्यूची संधी आहे, तुम्ही जर पंचांच्या निर्णयाशी असहमत असाल तर रिव्ह्यू घेऊ शकता। एक रिव्ह्यू प्रत्येक डावात इथं तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली बीमर साठी, बीमर के लिए तीसरे अंपर की ओर मांगा जा रहा है। नो बॉल है, चलिए नो बॉल है, रिव्ह्यू सक्सेसफुल हो रहा है। नो बॉल प्लस 4 रहेंगे, टोटल मिलेंगे 5 रन, 5 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर ना तेरी ना मेरी, इस वक्त तो स्कोरबोर्ड पे डबल दुर्री, यहां पर स्कोरबोर्ड पे रन संख्या देख रहे हैं। ये गेंद इस बार इसे तो पावर पंच कहते हैं, फुल पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल लगा, सक्सेसफुल स्ट्रोक निकलता हुआ और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 28 धावा झाला है। जबरदस्त फटका, रुबाबदार फटका, जबाबदार फलंदाचा हा रुबाबदार फटका, आपला फटका 440 चा झटका। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, आखूड टप्प्याचा चेंडू, याच पात्र कव्हरला फटका मारलाय, चेंडू डीप कव्हरला जातो अतिशय वेगाने, बंदुकीतून जशी गोळी सुटते सुसाट तसा चेंडू निघतो बॅटतून सुसाट, बेधडक कडक बेधडक इथं निघतोय आणि 4 धाबांची धावसंख्या पुढली ती 32 धाबा। दोन्ही फलंदाज अक्षरशः धाव्यांचा पाऊस पाडताना पाहतो आपण, कारण चेंडू टाकले गेले आतापर्यंत 10 आणि धावा झाल्यात 32 धाबा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, हो याच मात्र पायाकडे चेंडू टाकला गेला, त्याला मात्र टर्न केला गेलाय, चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परत एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळते, एका सिंगल धावेशी संघाची भारतीय धावसंख्या पुढे जाते, टोटल धावा झाल्या आहेत, धावसंख्या पुढली ती 33 धावा, 33 रन, लॉस ऑफ ओनली 1 विकेट। इस बार राष्ट्रंग के बाहर आती गेंद मिड ऑफ फील्डर के ऊपर से मारा जाता है, गोली की रफ्तार से फिर से गेंददार के दोनों ही बल्लेबाज काफी धुआंधार बैटिंग कर रहे हैं, जानते कि अब अगर चूकेंगे तो टूर्नामेंट के बाहर होना है, तो इसलिए बिल्कुल थोड़ा सा मजबूत इरादे के साथ मजबूती के साथ बल्लेबाजी की जा रही है। इथं मात्र दोन्ही फलंदाज अतिशय विश्वासभरी फलंदाजी, ओव्हर झाली, ओव्हर चला ए सागर ओव्हर झाली, बॉल पकडला होता मग, ओव्हर झाली सागर, ओव्हर झाली। स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 1,25,000 रुपये बक्षीस दिलं गेलंय आणि हे पारितोषिक निश्चितच बीर मराठा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून दिलं जाताना आपण पाहतोय। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,25,000 रुपये, म्हणजे सोलापूरच्या क्रिकेट इतिहासामध्ये सिटीमध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक रक्कम असणारी पारितोषिकची स्पर्धा बीर मराठा चषक।
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक 71,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 51,000 रुपये असे 3 पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजीला नवीन षटक घेऊन बॉलिंगला येतोय. इस बार सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन लॉस ऑफ ओनली 1 विकेट. 38 धावा, एक खेळाडू बाद झालाय. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू मुन्ना अलमान क्रिकेट संघ, मंद्रुप क्रिकेट संघ अतिशय जबरदस्त बॅटिंग करतोय. 38 धावा. ग्राउंड्समॅन अनिल गुंजा जरा फोनमध्ये जास्त व्यस्त होणार होता, जरा मैदानाकडे लक्ष द्या. ग्राउंड्समॅन अनिल गुंजा जरा कोणी त्याच्या बाजूला असेल तर जरा सांगा त्यांना थोडंसं लक्ष इकडे पण ठेवा म्हणून. संजय वसंके, संजय मेरी आवाज आप तरफ आ रही है? वसंके संजय, तो बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद हवा में है, नीचे है, खिलाड़ी क्या ले सकते हैं? कैच पकड़ लिया, कैच वहां पर पकड़ लिया कैच. सुमित, सुमित ने कैच को पकड़ा, विकेट चली जा रही है. लगता हुआ और एक झटका लग रहा है इस बीच, टीम के लिए लगा और एक झटका. अनिल गुंजा सध्या मला वाटतं म्हणजे निश्चितच क्रिकेट या शब्दाला हिंदीमध्ये काय म्हणलं जातं? एस के सर तुम्हाला माहिती आहे का काय म्हणलं जातं क्रिकेटला? क्रिकेट या शब्दाला हिंदीमध्ये काय म्हणलं जातं? कोणाला माहिती असेल तर मला सांगा उत्तर. मनोज माने सर तुम्हाला माहिती आहे का? मनोज माने सर, एक साधा सोपा प्रश्न, क्रिकेट या शब्दाला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? हिंदीमध्ये काय म्हटलं जातं क्रिकेटला? तर क्रिकेट या शब्दाला हिंदीमध्ये गोलगट्टम लकरपट्टम दे दनादन प्रतियोगिता. चलेंगे इस बार नए ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी को सफलता मिल रही है. मारायचा प्रयत्न इथं मात्र चेंडू बॅटच्या जवळून जातो. चेतन जाधवच्या बॅटच्या जवळून चेंडू विकेट किपरच्या हाती जातोय. दरम्यान या षटकातील हे तिसरं षटक टाकलं जातं. दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर 38 झाली. 38 रन. पूर्व विभागातील सर्वोत्कृष्ट ग्राउंड म्हणून या सध्या ग्राउंडकडे पाहिलं जातं. या स्पर्धा म्हणजे निश्चितच आपली स्पर्धा यशस्वी होण्याची निश्चितच शाश्वती असणारं ग्राउंड, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद असणारं ग्राउंड म्हणजेच आपलं वल्ल्याळ ग्राउंड. अच्छी गेंद, इस बार फुल टॉस गेंद थी, सीधे बात से सीधा मारा, लेकिन फील्डर है बिलास गेंद के नीचे आ रहे हैं. फिर भी सिंगल रन बनेगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39. 39 धावा झाल्या. 39 धावा, 2 खेळाडू बाद झाले. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे. पौरुष के पास इस बार हवा में उठाकर मारा, नीचे खिलाड़ी, क्या देखना पड़ेगा इस बार ये गेंद बाउंड्री के अंदर रुका है नहीं देखा, उसकी जांच तो होगी वहां पर. लेकिन जब तक ये थ्रो दिया जाता है बल्लेबाजों ने विकेटों के बीच में केवल एक ही रन दौड़ा है. 3rd अंपायर डिसीजन पेंडिंग. डिसीजन 3rd अंपायर के पास भेजा जा रहा है. तीसरे अंपायर की ओर मदद ली जा रही है. ये बाउंड्री के बाहर पकड़ा, अंदर पकड़ा, उसकी जांच होगी.
चला सेव आहे, चांगली फिल्डिंग केली गेली. ज्यावेळेस नाही ज्यावेळेस चेंडू त्याचा स्पर्श होता हवेत होते, म्हणजे सीमेरेषेच्या आत हवेमध्ये असताना त्याने चेंडू आत फेकलाय आणि निश्चितच या ठिकाणी 3 धावा तिथे वाचवल्या गेल्या. धावसंख्या पोहोचली ती 40 धावा. 6 मॅच दरम्यान मारायचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू जातो तो सरळ ना विकेट किपर खेळू शकले ना बॉलर. इथं मात्र षटकाची समाप्ती होती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या 40 धाबा. 3 ओव्हर का खेळ बिल्कुल पूरा हो चुका, स्कोर है 40 रन. चला लवकर 20 मिनिटांमध्ये ओव्हर्स, फिल्डिंग टीम 20 मिनिटांमध्ये ओव्हर्स टाकून घ्यायच्यात, लवकर या. आता गोलंदाजीला मला वाटतं शेवटचं षटक घेऊन बॉलिंगला येतोय. बॉलरचं नाव सांग. विलास जाधव सर. आता गोलंदाजीला जाधव सरांच्या हाती चेंडू दिला गेला. जाधव सर गोलंदाजी करतील, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून धाबातील चौथा आणि शेवटचे षटक टाकतील. जाधव सर की पहिली गेंद. शॉर्ट चेंडू आखूड टप्प्याचा बॅकफूट वर जाऊन पंच मारलाय. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फक्त एकच धाव घेण्याची संधी येते. एका सिंगल धावांची धावसंख्या पुढे जाते. टोटल धावा झाल्यात 41 41 रन. सन्माननीय अक्षय बचोडे साहेबांचं देखील तो शुभागमन होताना आपण पाहतोय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. चांगला चेंडू इथं मारायचा प्रयत्न. चेंडू मला वाटतं फलंदाच्या बॅटला लागलाय का पायाला लागला बघा लागेल. सिंगल धाव तिथे घेण्याची संधी मिळते. पायाला लागल्यानंतर चेंडू लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव येते. एका सिंगल धावेने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते ती 42 धावा. लगभग स्कोर इस वक्त पहुंच रहा है 42 रन. इसका मतलब 42 की योग पर. शॉर्ट ऑफ गेंद इस बार बिल्कुल मारना चाहते गेंद बल्लेबाज के बिल्कुल अभी भी देखना अपने फॉलो में गेंद को रोका जाता हुआ रुका हुआ. स्कोर 42 रन 42 की योग पर. इस बार गेंदबाजी करने के लिए भी देखें. इस बार कड़क है, बेधड़क भी है, आवाज भी सुनाई दे रही है. बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर ताकत. ओए ओए सागर काय जबरदस्त डिसिजन. षटकार. निश्चित आपलं सागर गड्डमचं कौतुक करावं लागेल. अतिशय बॅट्समनची जशी बॅट तळपते त्यांचं देखील निश्चितच रिॲक्शन आपल्याला पंचांकडून पाहायला मिळतोय. 6 धावांची धावसंख्या बोलली ती 48 धावा. आणि सागरला पाहिल्यानंतर निश्चितच जर आपण इथं पाहतोय, तुम्हाला जर वरुण बोर्लाची जर छाप का वरुण बोर्लाला जर आपली सावली पाहायचं असेल तर सागरकडे बघावं लागेल. वरुण बोर्ला तर तुम्ही स्वतः कशा प्रकारची अंपायरिंग करता हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर सागर गड्डमकडे बघावं लागेल तुम्हाला. आपकी डुप्लीकेट कॉपी है मिस्टर वरुण जी. आगे बढ़ता बस स्कोर इस वक्त टीम के 50 रन बिल्कुल पूरे हो चुके हैं. आखिरी गेंद सीधा मारा इस बार बॉलर के ऊपर से खेला. इस बार क्या विलास नहीं पकड़ पाएंगे. गेंद बाउंड्री के बाहर निकल रही है. 54 रन. मैच जीतने के लिए 55 का टार्गेट है. सामना जिंकायचा असेल तर 55 धावा करायचे. 55 बॉल द्यायचा, नवीन बॉल द्यायचा आणि त्याचबरोबर पाणी देखील पाठवायचं आहे. जे पंच आहेत त्यांना पाण्याची बाटली आणि त्याचबरोबर बॉल दोन्ही पाठवायचं आहे. सचिन टेहरे आज मात्र जबरदस्त फलंदाजी केली.
थोडंसं लवकर. आणि इथं मात्र विजयासाठी तब्बल 55 धावा टार्गेट असेल. अगर मैच जीतना तो 55 रन का टारगेट रखा जा रहा है.
चला मॅच चालू करतोय. विजयासाठी तब्बल 55 धाबाचं टार्गेट दिलं गेलं आणि टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज स्ट्राईकला असेल बिलास आणि नॉन स्ट्रायकरला अविनाश आणि गोलंदाजी सुरेश शिंदे येतोय गोलंदाजीला पहिलं षटक टाकण्यासाठी. आज स्पर्धेचं उद्घाटन असल्यामुळे सामन्याला थोडासा वेळ झाला, त्याच्यामुळे षटकाची संख्या देखील आपण कमी करतोय. उद्या तुम्ही वेळेवर आला तर तुम्हाला षटकं जास्त मिळतील याची नोंद घ्यायची आहे. कमिटीचा पुरेपूर प्रयत्न असेल की प्रत्येक सामना हा 7 षटकाचा खेळवावा, परंतु तुम्ही वेळेवर जर आले तर 6 षटकाचे सामने मिळतील आणि आता कमिटीला देखील काय पर्याय नसेल त्याच्यापुढे. पहिली मॅच माझ्या अंदाजाने 10 वाजता शार्प चालू झाली पाहिजे. इस बार गेंदबाजी करेंगे अगेंस्ट सुरेश शिंदे की अगेन. हो इस बार नीचे झुककर नीचे बैठकर मारा, इस बार खूबसूरती के साथ रिवर्स मारा, इस बार गेंददार के बिल्कुल बाउंड्री के बाहर 4 रन चौका मिलेगा. प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, स्वतःचं घर स्वतःचं किंवा प्लॉट निश्चित हवा असतो आणि प्लॉट घ्यायचा असेल तर सध्या निश्चितच सद्गुरू पार्क म्हणजेच होमकर नगर इथे मात्र प्लॉटची स्कीम चालू आहे. अपार्टमेंट प्लॉट्स तुम्हाला मिळतील 2 BHK 1 BHK. आमच्या इथं मैदानात त्यांचे बोर्ड असतात, त्या बोर्डवर नंबर देखील आहे. तुम्हाला जर भविष्यामध्ये तुमचं स्वतःचं अपार्टमेंटमधील जर घर बुक करायचं असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. होमकर रिअल इस्टेट सद्गुरू पार्क. फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए इस बार फिर से मारना चाहते गेंद बल्लेबाज के पैरों पर लगती गेंद. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं, रुका बस स्कोर केवल 4 रन. 4 धावा झाल्या, चेंडू टाकले गेले 4 धावा झाल्या 4. मला वाटतं या ग्राउंड मध्ये सर्वात पारितोषिक असणारी स्पर्धा म्हणजे 1.25 लाख रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय आणि मला वाटतं सोलापूरच्या क्रिकेट इतिहासामध्ये देखील ही या स्पर्धेच्या बक्षिसाची नोंद केली जाईल आणि बराच आपण मला वाटतं 1,21,000चं पारितोषिक पाहिलं होतं, त्याच्यापेक्षाही सर्वाधिक पारितोषिक असणारी स्पर्धा. बॅकफुटला गेले, पंच मारलाय, चेंडू डीप पॉइंटला जातोय, परंतु सचिन पवार चेंडूचा पाठलाग करतोय आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण सचिन पवारचा आपण पाहतोय. एका सिंगल धाब्याची संघाची वाढती धावसंख्या पुढे जाते. टोटल धावा झाल्यात 5 धावा. सचिन पवारला पहिल्यांदा निश्चितच खेळाडू आठवले आपल्याला, आपले हिप्परग्याचे खेळाडू करण चाकवते प्रमाणे तो देखील मला वाटतं हँडिकॅप खेळाडू आहे, परंतु खेळ खेळण्याची जिद्द. 2 धावा आहेत, ठीक आहे, 1 पकडले तिथं, टोटल 5-6 झाल्यात. दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 6 धावा. याच पात्र आडवा टोला, इथं क्षेत्ररक्षक समोरून चेंडू ट्रॅव्हल होतो, 4 धाब्यासाठी चौका राहील आणि या 4 धाब्याची संघाचे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10 धावा. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, नाव स्कोर गोज टू 10 रन्स. नहर की शुरुआत करने के लिए, गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए सचिन टेड़े, जिन्होंने बल्लेबाजी में कमाल किया था. बल्लेबाजी में कमाल करने वाले सचिन क्या गेंदबाजी में धमाल करेंगे. वो स्लोअर 1 गेंद इस बार ऑप्शन के बाहर जाकर आउटसाइड में मारना चाहते हैं बल्लेबाज अविनाश के बैट के करीब से जाकर विकेट कीपर के पास अभी भी रुका हुआ, स्कोर केवल 10 रन. 10 रन बने हैं. या मॅच मध्ये विजय संघ विरुद्ध शौर्य 11 भरमगाव यानंतरची पुढची मॅच होईल. फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाजा पायावर जाऊन आदळतोय, परत एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळते. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव तिथे येते. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती तब्बल 11 धावा. याच पात्र रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातो विकेट कीपरकडे. हा जो फलंदाज बिलास आहे याला मात्र मला वाटतं ही सवय झाली आहे, प्रत्येक चेंडू तो रिवर्सचा फटका खेळतोय.
यानी कि मेरे ख्याल से ये बेटर था कि लेफ्टी बैट्समैन करे। इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे, अभी भी रुका हुआ स्कोर केवल 11 की योग पर। ये देखिए ऑफ टर्न के बाहर जाकर ऑनसर में मारा, इस बार विकेट कीपर के पीछे गेंदबाज के डीप फाइन लेग क्षेत्र में, और ये बैट्समैन ने बताया कि बिल्कुल मैं जैसे कि उल्टा भी खेल सकता हूं लेकिन सीधा भी खेल सकता हूं, ये दिखा दिया, वहां पर लगा दिया, शानदार चौका निकल रहा है। आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 15 की योग पर। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे, इस बीच गेंद लेकर तैयार है। ऑफ टर्न के बाहर जाकर मारना चाहते गेंद, बल्लेबाज के बिल्कुल पैरों से लगती है गेंद, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। रुका हुआ स्कोर केवल 15 की योग पर, 15 धावा झाल्या। निश्चितच स्पर्धेला आपली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच पॅनल म्हणून वरुण बुर्ला सर असतील, त्याचबरोबर सागर गड्डम असतील, समीर शेख फ्रेंच हे पंच या स्पर्धेला आपल्याला लाभलेल्या दरम्यान हा रिवर्सचा आडवा टोला, सरळ उलटा शॉट अतिशय वेगात, कारण जिथून चेंडू टाकला गेला तिथून मात्र बॅट्समनने स्ट्रोक खेळलाय 4 धाब्यासाठी आणि भारतीय धावसंख्या पुढे जाते। टोटल धावा झाल्यात 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर। 12 चेंडू आणि धावा करायच्या 36 धावा, 12 चेंडू मध्ये 36 धावा करायच्या विजयासाठी। मंद्रुप क्रिकेट संघ म्हणजे मंद्रुपचा क्रिकेटचा जर इतिहास सांगायला तर मंद्रुप क्रिकेट संघामध्ये आपण पाहतोय मुन्ना शेख सारखा अष्टपैलू खेळाडू, मुन्ना शेख यांनी मंद्रुप या गावाची ओळख क्रिकेटमध्ये करून दिली, ते क्रिकेट क्षेत्रामध्ये अतिशय एक नामवंत असा खेळाडू मुन्ना शेख, त्याचबरोबर सलीम मोमीन असतील, असे बरेचसे खेळाडू ज्यांनी क्रिकेट कारकिर्दी या सोलापूरच्या क्रिकेटमध्ये गाजवली। महादेवमामा वरळे साहेब असतील जे खास करून मंद्रुपहून राहिलेले खेळाडू, बाबा सुरवसे असतील, हे देखील मला वाटतं मंद्रुपचे आहेत। आता गोलंदाजीला मला वाटतं अली मुजावर की पहली गेंद, अली की ये गेंद इस बार सीधे बैट से इस बार मारना चाहते, गेंद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है, ये बल्लेबाज की विकेट चली जा रही है, लगता हुआ टीम के लिए झटका लग रहा है, शायद बैट्समैन अविनाश का विकेट चला जा रहा है। विकेट कीपर की बात करना चाहेंगे तो चांद मोमीन विकेट कीपर है। विकेट कीपर जर आपण पाहिलं तर चांद मोमीन विकेट कीपिंग करतोय। इस बार गेंदबाजी करेंगे, इस बार बहुत अच्छे अंदाज की गेंद, इस बार बल्लेबाज नीचे गिर गए, जमीन पर गिर गए, वहां पर बिल्कुल बहुत अच्छी फील्डिंग, वहां पर गेंदबाजी की जा रही है। अली मुजावर मैच में सिकंजा कसना चाहते हैं, 10 से गेंदें और मैच जीतने के लिए 36, इसका मतलब 10 गेंदों में आपको कम से कम 6 आसमान की ऊंची उड़ान लेनी है, वो भी लेकिन ग्राउंड के बाहर मारना है 6 छक्के, तब जाकर मैच बन सकता है। तो इस बार बिल्कुल ऊंचा मारने की कोशिश में दिख रहा है, चेतन ने बिल्कुल बाउंड्री के अंदर कुछ ही इंचों के अंदर कैच को पकड़ा। वहां पर चेतन जादव वहां पर फील्डर है जिन्होंने बिल्कुल बाउंड्री के अंदर कुछ क्षणों के अंदर कैच को पकड़ा है। और यहाँ की बिल्कुल मुंबई में जो हमारी प्लेन जा रही है, प्लेन में से कई लोग मैच देख रहे हैं, उन्होंने कहा कि टूर्नामेंट बहुत बढ़िया है, वीर मराठा का टूर्नामेंट, वीर मराठा चषक। आणि निश्चितच वैमानिकाला देखील मित्र मॅचची आवड असावी, कारण किती हळू चाललाय तो इथून सध्या। आणि आमच्या कॅमेरामॅनला गरज नाही, तुम्ही युट्यूबवर चेक करू शकता, त्यांनी डायरेक्ट विमान दाखवलं, तिथं दाखवलंय। याच मात्र आडवा टोला आणि चेतन काय हो 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 यांना मात्र लड्डू खायची जास्त सवय दिसतं,
एका हातात लड्डू पकड़ा तसा चेंडू पकड़ला इथे. चेतन जाधव उन्हें बोल रहा है कि मेरे एक ही हाथ काफी है, एक ही हाथ काफी है. चला बॅट्समन लवकर यायचे, जरा थोडस लांब बसला तुम्ही, थोडस पुढे या. संगू साहब इतने देर से आप क्रिकेट खेलते हो, तो क्रिकेट को हिंदी में क्या कहा जाता है, जरा बताइए. क्रिकेट को हिंदी में क्या कहा जाता है? क्रिकेट या शब्दाला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? विकेट को बोलता हूं, इस बॉल के बाद बोलता हूं. चलेंगे इस बार गेंद आगे, चलेंगे इस बार मारना चाहते हैं. एक दोनों में अगर किससे पूछ सकते बोल सकते हैं आप, क्रिकेट को क्या बोलते हैं हिंदी में? हाँ बोलो बोलो. पानी पीने दो उनको, पानी पोल के बीच. बोलो बोलो जल्दी बोलो जरा. क्या बोलूं? चलेंगे बॉलिंग करने के लिए आ रहे वहां पर, नया ओवर लेकर बॉलिंग करेंगे वहां पर. चौथा ओवर लेकर, आखिरी ओवर लेकर चांद मोमिन के हाथ में गेंद आ गया. चांद मोमिन गेंदबाजी करेंगे. चेंडू मारायचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू विकेट कीपरच्या मागे जातोय. दरम्यान एक सिंगल धाव जी आरामात घेतली गेली. एका सिंगल धावेची धावसंख्या बोलली ती तब्बल 22 धावा. दूसरी बार गेंद को मारने की कोशिश में गेंद बैट्समैन के बैट के करीब से जा रही है. विकेट कीपर के पास अभी भी रुका, बस को डबल दूरी यानी कि 22 रन. मैच खत्म होने के लिए 4 गेंदों का इंतजार है. इस बार मारा है विकेट कीपर के पीछे गेंद आ रही है, डीप फाइनल क्षेत्र में निकल रही है गेंद, लेकिन खिलाड़ी बिल्कुल चलते चलते रन दौड़ रहे. सिंगल रन बनेगा और आगे बढ़ता बस को 23 रन 23 की योग पर. तीन चेंडू आणि 32 धावा करायचे. दूसरी बार गेंदबाजी करेंगे, बीते गेंद रिवर्स मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को चकमा दे रही है. आखिरी 2 गेंदे यहां पर बची हैं, आखिरी 2 गेंदे. यानंतरची पुढची मॅच शौर्य 11 बरमगाव क्रिकेट संघ विरुद्ध जवळजवळ मंद्रुप फिक्स झाली, परंतु आपल्याला वाट बघावं लागेल शेवटच्या चेंडूची. जशी मॅच संपेल तसा मंत्र मंद्रुप संघाचे कॅप्टन लागोपाठ टॉससाठी ताबडतोब इकडे येईल. चला सुरेश शिंदे टॉसला येतील लगेच. मारायचा प्रयत्न, इथे मात्र बॅटच्या टोळीला लागून चेंडू जातो विकेट कीपरच्या मागे आणि अशा प्रकारे या मॅच मध्ये विजय संपादन करून स्पर्धेची पुढची फेरी गाठली जाते. चला शौर्य 11 भरमगाव क्रिकेट टीम विरुद्ध मुन्ना क्रिकेट संघ मंद्रुप या संघादरम्यानची मॅच.